पण जर मोठ्या आवाजाने सायरन वाजला की लोक घाबरतील, एवढं मात्र निश्चित, कारण ही आपल्याला सवय नाहीये. आणि जर असं घडलं तर ती परिस्थिती कशी असेल किंवा त्याला आपण कशा पद्धतीने त्यावेळेला आपण सतर्क राहावं. सायरन कधी वाजतो मुळामध्ये? ज्यावेळेस जर युद्ध सदृश परिस्थिती झाल्यानंतर, तुम्हाला माहिती आहे युद्ध जर सुरू झालं मग ते अगोदर आपल्याला कळवतात. युद्ध सुरू झाल्यानंतर डिक्लेअर होणार. ओके, बरोबर आहे. त्यावेळेला आणीबाणी लागू होते. बरोबर. त्यानंतर ज्या वेळेला होतं त्यानंतर मग येणारे सायरन ते नागरी संरक्षण दलाचा स्वयंसेवक असेल तर त्यावेळेला ते सायरन कसे वाजवायचे ते वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, बरोबर. कारण जर हवाई हल्ला झाल्यानंतर आपत्तीची जी घटना माहिती देण्यासाठी हवाई हल्ला झाल्यानंतर ते सायरन वाजवायची पद्धत आहे. ओके. सायरन वाजवल्यानंतर ते कमी जास्त वेळेमध्ये ज्या वेळेला वाजलं जाईल त्यावेळेस समजायचं की हवाई हल्ला होतोय, सुरक्षित ठिकाणी आपण आसरा घ्या. कमी जास्त झालं सायरन 2 मिनिटं तर तो हवाई हल्ला आहे. हो. ओके. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सुरक्षित ठिकाणी आपला आसरा घ्यायचा, सुरक्षित ठिकाणी जायचं आहे. आणि ज्यावेळेला प्लेन असं वाजला जातो, डायरेक्ट सायरन वाजला, सायरन फक्त एकाच आवाजामध्ये जर सायरन वाजला तर समजायचं की कुठल्याही प्रकारचं म्हणजे हवाई हल्ला होणार होता तो निघून गेलेला, धोका टळलेला आहे.